तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित टॅरिफ हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल आणि तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की टॅरिफ नेमके काय असते। तेव्हा आज आम्ही तुम्हाला टॅरिफ म्हणजे काय ते सोप्या भाषेत सविस्तरपणे सांगणार आहोत। जेव्हा दुसऱ्या देशाला वस्तू विकली जाते तेव्हा त्याला निर्यात म्हणजे एक्सपोर्ट म्हणतात आणि जेव्हा दुसऱ्या देशाकडून वस्तू खरेदी केली जाते तेव्हा त्याला आयात म्हणजे इम्पोर्ट म्हणतात। टॅरिफला इम्पोर्ट टॅक्स सुद्धा म्हणतात। टॅरिफ किंवा इम्पोर्ट टॅक्स म्हणजे आयात शुल्क किंवा सीमा शुल्क। टॅरिफ म्हणजे आयात केलेल्या वस्तूंवर सरकारद्वारे लावलेला कर किंवा शुल्क। जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतो तेव्हा त्यावर सरकार टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लावते आणि हा कर आयातदाराकडून भरला जातो। अपवादात्मकपणे वस्तू किंवा कच्च्या मालाच्या निर्यातीवर एक्सपोर्ट टॅक्स म्हणजे निर्यात कर आकारला जाऊ शकतो व हा कर निर्यातदाराकडून भरला जातो। टॅरिफ अनेक उद्देशांसाठी वापरला जातो। टॅरिफ लावल्यामुळे आयात केलेल्या वस्तू व सेवा महाग होतात, ज्यामुळे स्थानिक उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून संरक्षण मिळते। परदेशी वस्तू व सेवा स्वस्त मिळाल्या तर आपल्या देशातील उद्योग बंद पडू शकतात, त्यामुळे सरकार अधिक टॅरिफ लावते, ज्यामुळे आयात कमी होते। टॅरिफमुळे सरकारला महसूल मिळतो। टॅरिफ हा सरकारसाठी उत्पन्नाचा एक स्रोत आहे जो देशाच्या तिजोरीत भर घालतो। टॅरिफमुळे देशातील स्थानिक उद्योगांना मदत मिळते, ज्यामुळे रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीला चालना मिळते। काही देशांवर टॅरिफ लावून किंवा कमी करून सरकार आपले आंतरराष्ट्रीय संबंध व व्यापार धोरण राबवते। उदाहरणार्थ, एखाद्या देशासोबत संबंध सुधारण्यासाठी टॅरिफ कमी केले जाऊ शकते। टॅरिफचे अनेक प्रकार आहेत, जसे स्पेसिफिक टॅरिफ। हे शुल्क वस्तूच्या संख्येवर किंवा वजनावर आधारित असते। उदाहरणार्थ, प्रति युनिट 100 रुपये किंवा प्रति किलो 50 रुपये। ॲड व्हेलोरम टॅरिफ हे शुल्क वस्तूच्या किमतीवर आधारित असते। उदाहरणार्थ, आयात केलेल्या गाडीच्या किमतीच्या 10% शुल्क। कंपाऊंड टॅरिफ यामध्ये स्पेसिफिक टॅरिफ आणि ॲड व्हेलोरम टॅरिफचा समावेश असतो, म्हणजे वस्तूचे प्रमाण आणि मूल्य या दोन्हीवर कर आकारला जातो। उदाहरणार्थ, प्रति किलो वस्तूवर 50 रुपये कर अधिक त्याच्या किमतीवर 5% कर। प्रोटेक्टिव्ह टॅरिफ हे टॅरिफ देशांतर्गत उद्योगांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी लावले जाते। रेव्हेन्यू टॅरिफ हे टॅरिफ फक्त सरकारच्या महसुलात वाढ करण्यासाठी लावले जाते। रिटॅलिएटरी टॅरिफ जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाने लावलेल्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी टॅरिफ लावतो तेव्हा त्याला रिटॅलिएटरी टॅरिफ म्हटले जाते। टॅरिफचे अनेक तोटे सुद्धा आहेत, जसे टॅरिफमुळे आयात केलेल्या वस्तूंची किंमत वाढते, ज्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात। टॅरिफ वाढवल्यास इतर देशही आपल्या वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध बिघडू शकतात। भारतात टॅरिफ प्रामुख्याने कस्टम्स ॲक्ट 1962 म्हणजे सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत नियंत्रित केले जाते। मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत भारताने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल आणि वस्त्र उद्योगांसारख्या क्षेत्रात आयात शुल्क वाढवले आहे। भारत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असल्यामुळे टॅरिफ धोरणे जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार ठरवली जातात। उदाहरणार्थ, 2023 मध्ये भारताने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील टॅरिफ 20 ते 30% पर्यंत वाढवले होते। जागतिक व्यापार संघटना टॅरिफच्या मर्यादा निश्चित करते आणि विविध देशांना भेदभावपूर्ण टॅरिफ लावण्यास मनाई करते। भारताने श्रीलंका, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया, मॉरिशस, UAE व ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांसोबत व एशियन तसेच साप्टा सारख्या प्रादेशिक गटांसोबत मुक्त व्यापार करार केलेले आहेत, जेणेकरून व्यापार सुलभ व्हावा, टॅरिफ कमी व्हावे व आर्थिक संबंध मजबूत व्हावेत। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।